नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे. तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला स्टार्ट करत हे म्हणजे आमच्या काहीतरी मायलेकीच्या आज या स्कूलमध्ये होता ग्रॅज्युएशन डे, त्याच्यामुळे चालू होतं माझं तिला नेलपेंट लावणं. तर चला म्हटलं दुपारच्या वेळची तिला नेलपेंट वगैरे लावून घेतली. सोबत तिला लावली तर काहीतरी तिचे असे रिॲक्शन असतात. आणि मेकअप जर करायचं म्हटलं तर आम्हाला एकदम असं शांत आणि स्थिर आम्ही बसत असतो, तर आम्ही अजिबात असं काही बसत नसतो. चला तर तिला लावून घेतल्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता, पण लेकीने लावली तर मलाही लावायचं होतं, त्यामुळे मी ही लावायला घेतली. स्टार्टिंग लेकीने तर पायाला नाही लावली, पण मम्मीने तिच्या पायाला लावली, म्हणजे मम्मीच्या ना एक कदम तिच्या आगेच आहे. चला तर मी पायाला लावून घेतली, लगेच मग हाताला लावली. आता हे खूप जास्त टफ आहे, जी म्हटले आपल्या एका हाताला तर नेलपेंट लागते, जर दुसरा हात आहे त्याला अजिबात लागत नाही. लागली तर इतके विचित्र आहे, तुम्हाला ते दाखवू शकत नाही कशी लावली असेल. आणि तुम्ही सांगा तुम्हाला जमते का? मला तर ते अजिबात जमत नाही, पण मला लावायची होती, तर ते कशी बशी तरी ते लावून घेतली. बघा काही लावताना माझे रिॲक्शन असे होते आणि खूप हळूची कामाने ते चालू होतं. तर चला ते कशी लागली फक्त हे मलाच माहीत आहे आणि माझ्या लेकीला माहीत आहे. चला जाऊ द्या. नेलपेंट वगैरे लावून घेतली. नंतर म्हटलं चला आज ज्याने तिच्या स्कूलमध्ये ज्याने ग्रॅज्युएशन डे होता तिचाही डान्स होता, त्यामुळेच घरची कामं आवडली होती. दुपारी वेळा चला तिच्यासोबत थोडा वेळ घालवला, म्हणजे त्यामुळे मी तिला छान केलं. आणि काहीतरी तिचा मेकअप करता करता माझ्या अंगावर आलता. आता मला एक वर्ड तो अजिबात आठवत नाही आहे, तर तो आलता पडला, त्याच्यामुळे काही माझ्या टॉपवर असे डाग पडले. आता म्हटलं चला आता माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता हे वॉश करायला, त्याच्यामुळे जाऊ द्या नंतर आपण ते वॉश करून घेऊया. चला आता 1-2 दिवसाआधी मी रील्स बनवली, हे कपडे माझे असेच वर होते. चला म्हटलं हे कपाटात ठेवून देऊया, जेणेकरून जो काही पसारा असेल ना तो कपाटात ठेवूया. तर फायनली मी हे कपाटात ठेवायला घेतलं आणि चला सगळे कपडे ठेवले. तर माझं कपाट आहे ना काहीतरी असं असते जे की मी छान म्हणजे कुठंही लगेच मला जर घाई जर असली ना पटकन माझ्या वस्तू मिळतात, त्यामुळे मी जर कपाट आहे ना थोडंसं व्यवस्थित करून ठेवत असते. तर हे सगळं मी ऑनलाईन असे काहीतरी घेतलेले आहेत ब्लाऊज वगैरे. तर आज जायचं स्कूलमध्ये, तर मी म्हटलं हा ड्रेस वेअर करणार आहे. आता हा वर काढून ठेवला कारण की मला याची प्रेस करायची होती, त्यामुळे तो साईडला ठेवला. माझे पेटीकोट ब्लाऊज हे सगळे मी असं नाही का ठेवते, जेणेकरून मला ते शोधावं लागत नाही आणि सहज मिळते. मला असं का मी जर यांना जरी सांगितले ना तर मला हे वस्तू तर ते पण सहज काढून देतील, कारण की माझं कपाटात कपडे ज्यांना इतके नीटनेटके ठेवून असतात. तर तेच मग मी ठेवत होती. तर काही असे तुम्हाला वर दिसत असेल पिंक काही त्याच्यावर फ्लावरची अशी फुलांची डिझाईन आहे, तर ते मी जे ना ऑनलाईन घेतले आहे ब्लाऊज वगैरे ठेवण्यासाठी. तर तेच होते. तर जरा कपाटात आधीचे ना कपडे वगैरे असे छान ठेवून दिले आणि तिला टिफिनमध्ये न्यायचा होता. स्नॅक नेऊ शकता किंवा काहीतरी बनवून, तर मी स्नॅक देऊन होती, प्लस म्हटलं थोडासा शिरा तरी देतो गोड, तर तिला तो खूप जास्त आवडते, त्यामुळे त्याला तो बनवायला घेतला मी. आणि त्यामध्येच माझं एक पार्सल रिसीव झालं आहे आणि ते पार्सलची मी बऱ्याच दिवसापासून वेट करत होती, कारण की मी आधी तुम्हाला ब्लॉग दाखवला मी दुकानात, मला थोडी प्राईस हाय वाटली आणि फ्लिपकार्टवर थोडी ऑफर होती, त्याच्यामुळे म्हटलं चला हे घेऊन घेऊ. त्यामुळे माझं एक पार्सल ज्याने ते रिसीव झालं आणि ते फक्तच काहीतरी माझ्या चेहऱ्याचे हावभाव होते, तर हे रात्रीच रिसीव झालं, पण गेटवर पार्सल आहे त्याच्यामुळे हे आम्ही ज्यांना सकाळी घेतलं. पण मी अजिबात ते ओपन केलं नाही. म्हटलं चला आता ज्या ओपन ज्या तुमच्यासोबतच करते कसं काय ते. तर चला फायनली काही असं मला रिसीव झालं आहे. पॅकेजिंग तर इतकी खास नाही, पण आपण प्रोडक्ट बघूया आतमधलं कसं काय तर चला याच्यामधले म्हणजे 2चा सेट होता हा, आणि त्याच्यावर झाकणसुद्धा होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला हेच मला छान वाटलं आणि फायनली काढून बघते. वेट थोडं जर जास्तच होतं, म्हणजे हाय होतं. स्टेनलेस स्टीलचे आहेत, कारण की मी ऑफलाईन बघितले, मग आता ऑनलाईन घ्यायचेच होते मला, तर त्याच्यामुळे. आणि खरं सांगते खूप जास्त हेवी आहे आणि मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये जळेल, पण ते भाजी वगैरे किंवा काही आपण बनवू तेव्हाच ते कळेल, पण तशी क्वालिटी बघितलं बेस्ट आहे. सोबत मला झाकणीसुद्धा रिसीव झाली आहे, त्याची क्वालिटी छानच होती. आणि डबल एक कढई झाली आहे. आता ह्याला हँडल होतं आणि एक कढई होती, असे काही 2 भांडे होते. खरंच खूप छान असे मला रिसीव झाले आणि खरंच खूप जास्त असे जाड होते, त्याच्यामुळे म्हटलं आता तर मी सध्याच नाही 2-3 महिन्यांनी बघू कसं काय भाजी वगैरे बनते, काही हाली लागत नाही, कारण की मी पहिल्यांदाच असे भांडे यूज करते, त्याच्यामुळे मला काही अनुभव अजिबात नाही आहे. ते आता यूज केल्यानंतर तुमच्यासोबत नक्की ते शेअर करीन. चला आता हे भांड्याचे मी लगेच धुवून घेतले. आता मला शिरा बनवायचा होता आणि माझ्याकडे असं ना जेव्हाच्या तेव्हा कोणती वस्तू ना मी तेव्हाच यूज करते, आणि म्हटलं चला याच्यातमध्ये मग त्याचा शिरा बनवायला घेतला होता. चला तर पॅन ठेवला आहे ताप्याला लगेच मला, आणि हे मी नाही का फक्त 23 रुपयाला सेलमधून घेतलेली आहे, त्याचासुद्धा ब्लॉग टाकणार आहे. क्वालिटी ओके आहे, पण चला आपलं काम भागत ते, त्याच्यामुळे थोडासा शिरा घेतला आणि जेवण वगैरे सगळं काही आटोपले होते आमचे. आता रुचीच धावपळ होती आणि माझ्या लेकीचा काहीतरी डान्स होता, जी कवाली आहे, आणि तिला काहीतरी असं करून तिचा डान्स चालू होता, तर तिला बघू शकता. डान्स आमचा इथंच प्रॅक्टिस चालू होती, त्यामुळे ती करत होती आणि मी कामात होती. अन्न थोडं बरं नव्हतं, त्यामुळे त्यांचा आराम चालू होता. तर चला एकदम रवा जो तर छान असं गाळून घेतला. पॅन तापला, त्याच्यामुळे काही स्टिकर होते, मला कुठल्याही प्रकारे मेहनत अजिबात करावं लागली नाही आणि इझिली गरम झालं ते स्टिकर निघतात. आधी माझं असं व्हायचं ना, मी हाताने काढायची, हाताने झालं तर चाकू लावायची आणि त्याला पूर्ण खराब करायची, त्याच्यावर रेषा लायनिंग रॅसेस पडून जायचे. तर आता मी असं अजिबात करत नाही, पॅन गरम करते. हे पण स्टिक मी कुठंतरी बघितली असेल शायद यूट्यूब वगैरे, आता अजिबात लक्षात नाही, पण मी आता ही असंच करते, गरम करते आणि लगेच ते स्टिकर जे आहे ना रिमूव्ह होते. चला त्या रवा जो ना मी गाळून घेतला
आणि लगेच 2 चम्मच छानसं तूप टाकलं आहे आणि छान मग असं भाजून घेतला. रेसिपी काही अशी छान नाही पण म्हटलं चला सोबत तुमच्या शेअर करते त्याच्यामुळे म्हटलं. आणि तिचा डान्स होता तर माझ्या मुलीचं छान असं काहीतरी चालू होतं मधल्या रूममध्ये. तुमची मुलगी अशी करते का माहीत नाही, मस्त असे ओढणी वगैरे वेअर केली, जो काही ड्रेस होता तिचा तो. आणि छान असं ज्यांना तिचा डान्स होता तोपर्यंत म्हटलं मी इकडचं आपलं आवरून घेते, त्यामुळे मी तो घेतला. 2 चम्मच छान असा तूप टाकून घेतलं. होममेड तूप आहे, होममेड तूपची गोष्टच काही वेगळी आहे, घरभरचा असं वास जो ना होत असतो. तर 2 चम्मच तूप टाकले. लगेच मग रवा घेतला, तो छान असा भाजून घेतला. कलर चेंज होईपर्यंत किंवा नसेल कळत तर मग वास घरभर पसरेपर्यंत मी छान तो रवा एक असा भाजून घेतला. आणि जास्त काही गोड नव्हती बनवत, कारण की जास्त गोड मलाही आवडत नाही आणि तिला आवडत नाही, फक्त हा तिच्यासाठीच बनणार होता. तर चला मग पटकन असं बनवून घेतलं मी, छान असा भाजून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, चिमूटभर मीठ आणि लगेच जी मी इलायची पूड करून ठेवत असते तर ते माझ्याकडे होतीच आधी, त्याच्यामुळे ते टाकून दिलं. आणि छान जण असा आपला शिरा जण असा बनवून घेतला. तर हेच चालू होतं माझं आता. आणि म्हटलं चला तिच्यासाठीच मग आता काहीतरी नाही का टिफिन वगैरे तिचा पॅक केला. आणि नंतर म्हटलं चला आता तिला रेडी करून देऊया. आणि तिच्यासोबत जी काही माझी धावपळ होती ती होती, तर ड्रेससुद्धा मला प्रेस करायचा होता आणि काही कपडे वगैरे जे काही घरामधले छोटे मोठे कामं असतात ते सुद्धा आवरायचे होते. तर अशी काहीतरी आमची धावपळ चालू होती. आणि यांचं छान असा आराम सुरू होता, त्यांना वर्किंगलासुद्धा जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तर मग पटपट आवरायला घेतलं. आणि शिरा बनवून झाला. लगेच मग चाय मांडला, कारण की त्यांनासुद्धा वेळ झाली होती त्यांची जाण्याची. मग चाय वगैरे घेतला. आता ते इतकं निवांत काही ब्लॉगमध्ये दाखवलं नाही मी, पण हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर चला म्हटलं तिला रेडी करून द्या. आणि जो काही ड्रेस आहे तो आम्हाला रेंटनी घेतला आहे आम्ही, फक्त आम्ही टीचर लोकांना पैसे दिले, जे काही त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनीच अरेंज केलं आहे. आणि थोडंसं काही लूज होतं, कारण की ती इतकी पातळ आहे की तिला कुठलेही कपडे द्या तुम्ही ते तिला लूज होतील. असं तरी मी थोडंफार नाही का त्याच्यावर स्टिच वगैरे करून दिली. आणि तो लगेच आम्हाला त्याच दिवशी रिटर्न करायचा होता, आणि त्याच्यामुळे तो वॉश वगैरे प्रेस वगैरे करून घेतली. आणि आमची बाई इतकी सडपातळ आहे, त्याच्यामुळे तिला कोणतेही कपडे द्या तुम्ही ते लूज होतीलच. आणि पॅन्टही लूज होता आणि वरचं पण. तर चला तर मग तेच होतं. आणि तिची कवाली होती, त्याच्यामुळे जास्त काही असा मेकअप अजिबात नव्हता, सिम्पलचा मेकअप होता. म्हटलं चला ज्वेलरी वगैरे त्याच्यावर सर्व काही गोष्टी आल्या होत्या. तर तेच मला चालू होतं की आधी मी हे करून घेतलं, नंतर मग घरकामामधून फ्री झाली, नंतर म्हटलं तिचं करायला घेऊया. तर चला इथं माझं एक प्रेस होतं करायचं, म्हटलं आधी हे करून घेते नंतर मग तिचं आवरायला घेते. तर इथं प्रेस वगैरे करून घेतली आहे. आणि हे काहीतरी आता प्रेस पण अजिबात इतकी सुंदर जमत नाही, पण हा ड्रेस नाही का विचित्रच वाटत होता, त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन जरा प्रेस करून घेऊया. तर फायनल मी तर प्रेस करून घेतली आणि लगेच लागली मग रूलला रेडी करायला. आता रेडी करण्याच्या अगोदर माझ्या मुलीचं काहीतरी असं चालू होतं, तुम्हाला कसं दाखवते थोडंफार मी. काहीतरी आमचा असा डान्स चालू होता. तर हे मी तुम्हाला दाखवते. आधी तर एकटीच करत होते, त्यातलं चला मला थोडंसं करून दाखव. ते काहीतरी तिनं असा ड्रेस वेअर केला आणि हे काहीतरी असं करून तिचं काहीतरी असं चालू होतं. मेकअप करायचा, हो ड्रेस वेअर झाला, मेकअप काही जास्त लाईट वेटच करायचं होतं, त्याच्यामुळे मग पटकन करायला घेतले होते मी. तर आधी म्हटलं तू करून दाखव, त्याच्यामुळे मग थोडंसंच नाही का मी असं काहीतरी चालू होतं तिचं. आणि सर्व डान्स ज्यांना बसूनच असते तर असं काही होता. तर चला मग आता पटकन मग तिला रेडी करून घेतलं. आणि थोडंसं ड्रेस बघू शकाल खूप जास्त लूज होता काहीतरी, मग तिचा असा मी तयारी करून दिली. फायनली मग बस आली होती, तिला मग बसमध्ये मी सोडून दिलं. आणि नंतर म्हटलं चला मग दुपारच्या वेळेस नाही का आम्ही निघणार होतो, म्हणजे जवळजवळ ही 4:30ला गेली होती आणि आम्ही 1-1.5 तासानंतर जाणार होतो. त्यामुळे मग मी हा ड्रेस वेअर केला, पटकन घेतली रेडी व्हायला. तर मॉइश्चरायझर लावलं, आज काय जास्त मेकअप नाही, लाईट वेटच करायचं होतं, त्याच्यामुळे मग त्यांना बेबी क्रीम घेतली, बेबी क्रीम अप्लाय करून घेतली. लगेच मग आली पावडरवरी, तर पावडर लावून घेतली. आणि जर खूप लाईट वेट असा मेकअप करायचा होता, छान असं मग पावडर अप्लाय केलं. लगेच मग ब्लशेस ऑलमोस्ट माझे फेवरेट नाही का खूप जास्त लाईट आहे आणि पावडरमध्ये, त्याच्यामुळे थोडेसे असे ब्लशेस अप्लाय केले. छोटे छोटे जे काय ना डेली यूजसाठी इयरिंग होते, तर मी इयरिंग अजिबात लावत नाही, त्याच्यामुळे हे इयरिंग माझ्याकडे बरेच दिवसापासून ठेवते, पण खूप कमी मी यूज करते, त्याच्यामुळे मग हे इयरिंग मी यूज केले इथं. आणि ब्लशेस लावले आणि मराठमोळा लुक म्हणजे छोटीशी अशी टिकली लावून घेतली. टिकलीने माझा लुक जो ना कंप्लीट झाला. दॅट्स इट. मग लिपस्टिक लावून घेतली आणि तर ओढणीची नपलीशी टक करून घेतली. तर चला काहीतरी जवळजवळ माझं अशी तयारी झाली होती. चला आता केस बाकी होते आणि मग केस जनता ओपन करू का चोटने, मला हेअरस्टाईल अजिबात कळत नाही, त्याच्यामुळे कसे काय करायचे, त्यामुळे पटकन मग असंच नाही का ओपन केले. वन साईड असे काहीतरी क्लचर लावून घेतले, हे पण माझ्या लेकीचेच क्लचर आहेत. तर असं काहीतरी मग मी रेडी झाली. आणि यांनी पण आपलं हे पण वर्किंगवर आले होते, मग यांनीसुद्धा ह्यांचं आवरलं आणि मग आम्ही निघालो. चला तर असं काहीतरी माझं बघू शकता, अशी मी रेडी झाली. फायनली आम्ही स्कूलमध्ये पोचलो. आणि अशा प्रकारे काहीतरी पॅरेंट्स लोकांचं छान असे डान्स झाले, छोटे म्हणून इतके सुंदर असे डान्स केले की काय कौतुक करा. KG सेक्शनच्या मुलांनी खूप झाले. नंतर 8 डान्स आम्ही बघितले. नंतर मग माझ्या मुलीचा डान्स आला. आणि टिपिकल माझ्यामधले एक आई जी आहे ना,
ती जागी झाली आणि मी टक्कच हो ना आपल्याच मुलीचा डान्स बघितली होती. आणि माझ्या मुलीने मला घरीच सगळं सांगितलं होतं की लास्ट इयरला कसं झालं, सर्वांचे आउटफिट सेम, सर्वांचे हेअरस्टाईलसुद्धा सेम होते आणि जवळजवळ मेकअपसुद्धा सेम होता. आता ही इतके साऱ्या मुलामध्ये ही मला, आणि थोडंसं मला मागच्या वेळेस लेट झाला होता, मला हे तर बंदोबस्तला होते, हे आले नव्हते, मीच गेली होती, त्याच्यामुळे मला लेट झाला थोडा, त्याच्यामुळे मला हे अजिबात दिसले नाही अर्धा डान्स तरी होईपर्यंत. त्यामुळे मग हिने यावेळेस असं नाही व्हायला मग तिला सांगितलं, हां मी राईट साईडला राहीन, मी सेंटरमध्ये राहीन, तू बघशील, मग नंतर मी समोर येईन, जे काही डिटेल्स होतं ते पूर्ण मला तिनं घरी सांगितल्या होत्या, सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. नंतर म्हटलं चला ठीक आहे. आणि फायनली जी आहे ना यावेळेस पुढत होती, त्यामुळे पटकन दिसून गेली. छान मग व्हिडिओ घेतला, डान्स इतका गोड केला की काय सांगावा. छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर केला, नंतर तिनेही खूप सुंदर केला. तर हे जे डान्स आहे ना तर तुम्हाला दिसत होतं त्याच्यामध्ये ती आहे आणि फ्रंटलाच आहे, तर खूप सुंदर डान्स केला. आणि माझ्यामधली आई ज्यांना ट्रिपिकल जागी झाली आणि मी फक्त माझ्या मुलीचाच डान्स बघितला. आता कित्येक स्त्री अशा आहेत की फक्त डान्स बघायला गेला की आपल्या मुलीलाच बघतात, ते मला नक्की सांगा. छान असं डान्स केला आणि डान्स बघून जे ना आम्ही खूप खुश झालो आणि ती पण खुश होती. त्याच्यामुळे म्हटलं चला मग अचानक प्लॅन केला की बाहेर जायचं जेवणाचं, आणि म्हटलं आम्ही जेवण करायला गेलो, कारण की पार्टी तर बनती आहे, कारण की तिने डान्स खरंच खूप सुंदर केला होता. तर चला मग तिचाच आवडीचा मेन्यू ज्याने ते डिसाईड केला. बापलेकीचं मेन्यूचं चालू होतं आणि याच्यामध्ये विनर ही माझी लेकच झाली, त्याच्यामुळे तिच्याच आवडीचं जे काही नाही आम्ही बोलावलं आणि असं काही दोघांचं चालू होतं. तर तिनेच आवडीचं केलं. आता मेकअपकडे अजिबात लक्ष करत का मी अजिबात तो रिम्यूव्ह केला नव्हता. आणि चला तर तिने हे जेवण केलं आणि आम्ही जे आहे ना छान असं नॉनव्हेज जेवण केलं होतं, भाजीपोळी छान असं जेवण केलं. आणि जेवण झाल्यावर आमचं इथंच काय मन अजिबात थांबलं नाही, दोघी मायले केलं, आम्हाला आईस्क्रीमसुद्धा खायची होती. तर फायनली ते आईस्क्रीम खाल्ली, आईस्क्रीम खाऊन नंतर मग आम्ही घरी निघालो. तर चला इथं ब्लॉगचा शेवट करते, चला तर बाय बाय.